IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे नाव ऐकलं की दोन गोष्टी डोळ्यांसमोर येतात। पहिली गोष्ट म्हणजे सरकारी खात्यात झालेली साफसफाई आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका रात्रीत होणारी त्यांची बदली। पण सध्या तुकाराम मुंडे कुठे आहेत ते तुम्हालाही माहिती आहे। FDA म्हणजेच राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात। आता लोकांचा समज असा असतो की FDA म्हणजे काय? दुकानात जाऊन पनीर शुद्ध आहे का बघायचं, एक्सपायरी डेट चेक करायची किंवा तपासायची आणि सॅम्पल गोळा करायचे। पण मंडळी, ज्या खात्यात मुंडे जातात तिथला इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून जातं। मुंडेंनी FDA मध्ये पाय ठेवला आणि केवळ 21 दिवसात 359 लोकांना जेलमध्ये पाठवलं, 235 FIR फाडले आणि 4 कोटींचा माल जप्त केला। पण खरा राडा इथं नाहीच, खरा राडा झालाय एका कायद्यामुळे। तो कायदा म्हणजे मकोका। मुंडेंनी थेट आदेश काढला की महाराष्ट्रात गुटखा विकाल, प्रतिबंधित अन्न पदार्थ बाळगाल तर सरळ मकोका लावणार। यावर गुटखा गँग गारद झाली खरी, पण आता या मकोकाच्या आदेशाला थेट हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। बुलढाण्याच्या एका व्यापाऱ्यानं हायकोर्टात दरवाजे ठोठावले आणि कोर्टानं मुंडेंच्या आदेशावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। कोण आहे हा व्यापारी ज्याने मुंडेंवर याचिका दाखल केली आहे आणि खरंच या याचिकेत काही तथ्य तरी आहे का? एका IAS अधिकाऱ्याला थेट मकोका लावण्याचे आदेश देण्याचे अधिकार असतात का? ते सगळं काही जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण विषय कायद्याचा आणि मुंडे सरांच्या स्टाईलचा आहे। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मंडळी, मुख्य घटना अशी आहे की गुटखा आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीवर थेट मकोका लावण्याचा अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलंय। बुलढाण्यातील मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी यांनी ही याचिका दाखल केली आहे। मुंडेंनी काढलेला आदेश हा मनमानी करणारा आहे, एकतर्फी आणि जनसामान्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करणारा असल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आलाय। या मनमानी आदेशामुळे छोट्या व्यावसायिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आलाय। मुंडेंच्या या कठोर आदेशांवर आणि कारवाईच्या पद्धतीवर व्यावसायिक व नागरिक आक्षेप घेत आहेत। दरम्यान या प्रकरणात न्यायालयाकडून मुंडेंच्या आदेशांना काहीसा लगाम लावल्याचेही समोर आलंय। पण मंडळी, संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी आधी आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल। महाराष्ट्रात 2012 पासून गुटखा, पान मसाला आणि निकोटीन युक्त पदार्थांवर बंदी आहे। कागदावर बंदी कडक आहे, पण गल्ली बोळात टपऱ्या टपऱ्यांवर काय मिळतं हे काय तुम्हाला आम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये। कोट्यावधी रुपयांची समांतर अर्थव्यवस्था या गुटखा माफियांच्या जीवावर चालत असते। 12 जून 2026 रोजी तुकाराम मुंडेंनी एक परिपत्रक जारी केलं। या आदेशात त्यांनी स्पष्ट लिहिलं की गुटखा आणि प्रतिबंधित अन्न पदार्थांची निर्मिती करणारे, त्यांचा पाठपुरावा करणारे, वाहतूक करणारे, त्यासाठी आपली गोदामं भाड्यानं देणारे आणि अगदी किरकोळ विक्री करणाऱ्यांवरही थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल। यामध्ये कोण कोण होते तर उत्पादन आणि अर्थसहाय्य करणारे फायनान्सर, गुटखा फॅक्टरी चालवणारे आणि त्या बेकायदेशीर धंद्याला पैसा पुरवणारे किंगपिन, वाहतूक आणि गोदामे म्हणजेच लॉजिस्टिक्स वाले, माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणणारे ट्रान्सपोर्टर्स आणि ते लपून ठेवणारे गोडाऊन मालक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते म्हणजेच होलसेलर्स आणि रिटेलर्स आणि स्थानिक पातळीवर माल वाटणारे डिस्ट्रीब्युटर सुद्धा, टपरीवाले सुद्धा। यामध्ये मुंडेंचं लॉजिक सोपं होतं की गुटखा विकणारा माणूस एकटा नसतो, तो एक संघटित टोळी म्हणजेच ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट असतं। त्यामुळे सामान्य फूड सेफ्टी कायद्यानुसार मिळणारा जामीन बंद करायचा असेल तर मकोका हाच एकमेव पर्याय उरलेला होता। मुंडेंच्या या धाडसानं सिस्टीम हल्ली, पण या व्यापाऱ्यांच्या बुवाया उंचवल्या। आता थोडं कायद्याचं समजून घेऊया की मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट। हा कायदा 1999 मध्ये आणला गेला होता। कशासाठी तर मुंबईतल्या अंडरवर्ल्ड डॉनचा, खंडणी बहादरांचा आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांच्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी। हा इतका कडक कायदा आहे की यात सहजासहजी जामीन मिळतच नाही। मकोका लावण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील असतात की गुन्हेगारांवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असावेत, ते गुन्हे संघटित टोळी बनून केलेले असावेत, पैशांसाठी किंवा वर्चस्वासाठी हिंसेचा वापर केलेला असावा। आता विचार करा,
अंडरवर्ल्डसाठी बनलेला हा कायदा थेट गुटखा विक्रेत्यांवर. इथंच खरी मेक आहे. तुकाराम मुंडेंनी सांगितलं की गुटखा माफिया हा देशातील अंडरवर्ल्ड सारखाच समाजाच्या आरोग्याशी खेळणारा संघटित गुन्हेगार आहे. पण कायद्याच्या पुस्तकात एफडीएच्या आयुक्तांना हा कायदा लावण्याचा अधिकार आहे का, हाच प्रश्न आता कोर्टात उपस्थित केलाय. तर बुलढाण्यातील मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी नावाच्या या व्यक्तीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या आदेशाविरोधात थेट याचिका दाखल केली. त्यांच्यावर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्यानुसार आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय. पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून त्यांच्यावर मकोका लावण्याची तयारी सुरू केली होती. याचिकाकर्त्यांचे वकील विधिज्ञ सुबोध धर्माधिकारी यांनी कोर्टात असा युक्तिवाद केलाय की तुकाराम मुंडेंचा आदेश हा मनमानी, एकतर्फी आणि कायदेशीर कक्षेच्या बाहेर जाणार आहे. त्यांचे मुख्य आक्षेप असे आहेत की अधिकार क्षेत्राचे उल्लंघन, म्हणजेच एफडीए आयुक्तांना केवळ अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे, मकोकाचा नाही. आणि पोलिसांच्या अधिकारावर गदा. मकोका लावायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार किमान DIG दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यालाच असतो. समानतेच्या अधिकाराचा भंग. सरसकट प्रत्येकावर, अगदी छोट्या विक्रेत्यावर देखील मकोका लावणे हा अधिकाराचा गैरवापर आहे. कोर्टात याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे की अन्न सुरक्षा कायदा 2006 हा स्वतःमध्ये एक परिपूर्ण कायदा आहे. त्यात शिक्षेची तरतूद आहे. मग एफडीएचे आयुक्त पोलिसांना ब्लँकेट ऑर्डर म्हणजे सरसकट आदेश कसे काय देऊ शकतात की तुम्ही मकोका लावाच? नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कोर्टाने तुकाराम मुंडेंच्या आदेशाला थेट स्थगिती दिली नाही, पण त्यांनी एक मोठी गोष्ट स्पष्ट केली की कोर्ट म्हणालं की एफडीएच्या आयुक्तांचा आदेश हा मकोका कायद्याच्या कलम 23च्या अधीन आहे. याचा अर्थ असा की मुंडेंनी आदेश दिला असला तरी पोलीस थेट मकोका लावू शकत नाही. जोपर्यंत सक्षम पोलीस अधिकारी स्वतःची खात्री करून घेत नाही तोपर्यंत मकोका लागणार नाही. यासोबतच हायकोर्टानं गृह विभाग, पोलीस महासंचालक आणि एफडीएला नोटीस पाठवून 3 आठवड्यात उत्तर मागवले. या सगळ्या प्रकरणावर राजकीय वातावरणही अगदी तापलंय. मंत्री संजय सावकारे यांनीही या मकोका कारवाईवर विधान करताना अप्रत्यक्षपणे या कारवाईचा अतिरेकावर बोट ठेवलं होतं. कारण शेवटी सिस्टम विरुद्ध प्रशासकीय अधिकारी असा लढा आपण नेहमीच बघत असतो. तर मंडळी, विषय शेवटी एकाच गोष्टीवर येतो. तुकाराम मुंडेंचा हेतू शुद्ध आहे का? तर 100% शुद्ध आहे. महाराष्ट्रातील तरुणाईला गुटख्याच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी, भेसळखोरांचे कंबरडे मोडण्यासाठी कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. जेव्हा सिस्टम सुस्त असतं तेव्हा अशाच डॅशिंग अधिकाऱ्याची गरज असते, असं सामान्य जनतेला देखील वाटतं. पण एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल जनतेच्या हिताचं, तर ते व्यापारी आणि राजकीय खेकडे बरोबर त्यांना मागे ओढत असतात. आता चेंडू राज्य सरकार आणि गृह विभागाच्या कोर्टात आहे. 3 आठवड्यानंतर सरकार कोर्टात काय उत्तर देणार आणि तुकाराम मुंडेंचा हा मकोका पॅटर्न टिकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, पण तुम्हाला काय वाटतंय? गुटखा माफियांचा गेम करण्यासाठी मकोका लावण्याचा मुंडेंचा निर्णय योग्य आहे का, की कोर्टाने उपस्थित केलेले प्रश्न कायदेशीर दृष्ट्या बरोबर आहेत? कमेंट करून नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.